नमस्कार. मी डॉक्टर प्रकाश सपकाळे, जळगावचाच राहणारा, जवळच भुसावळ येथे नाहाटा महाविद्यालयामध्ये 35 वर्ष मराठीचा प्राध्यापक म्हणून मी नोकरी केली. बहिणाबाई जळगावच्याच. त्यांच्या काव्यनिर्मिती प्रक्रियेवर खोप्यामध्ये खोपा ही कादंबरी मी लिहिली. ती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या MAच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट करण्यात आली होती. अलीकडेच या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. ही कादंबरी वाचून मला साहित्य अकादमीकडून भारतीय साहित्याचे निर्माते या प्रकल्पांतर्गत बहिणाबाई चौधरी या विषयावर लिहिण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यानंतर हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर 24 भाषांमध्ये हे जाणार आहे. अर्वाचीन मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय कवयित्री म्हणजे बहिणाबाई चौधरी. गेल्या 66 वर्षांपासून मराठी रसिक मनावर बहिणाईचे गाण्याने अक्षरशः गारुड केला आहे. मराठी भाषा आहे तोवर म्हणजे हजारो वर्ष ही गाणी मनावर रुंजी घालत राहणार आहेत. 1952 साली बहिणाईची गाणीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यात 39 कविता होत्या. नंतर 1970 साली प्रसिद्ध झालेल्या आवृत्तीत 51 कविता होत्या. 2016पर्यंत 18 आवृत्त्या या काव्यसंग्रहाच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. 2012पासून स्वामित्व हक्क मुक्त झाल्यामुळे अनेक प्रकाशकांनी हा कविता संग्रह प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे. अनुभवाचं सारसंचित सूत्ररूपाने त्यांच्या गाण्यात उत्स्फूर्तपणे आविष्कृत झाल्यामुळे रसिकाच्या अनुभवाला जाऊन भिडतं. त्यामुळे वाचकाला, श्रोत्याला ही गाणी आपलीच वाटतात. त्याच्या मनात घर करून राहतात. तिसऱ्या पिढीपर्यंत टिकलेलं हे काव्यधन अक्षर साहित्य आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मी येते भाकर. मानसा मानसा कधी वशीन माणूस, मन वढाय वढाय जसे पिकातलं ढोर. किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल, सदा जगाच्या कारणी चंदनापरी घसला. अरे स्वतःमध्ये त्याले देव दिसला दिसला. नको नको रे ज्योतिषा, नको हात माझा पाहू. माझे दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. अशी एक ना अनेक वचने सहज ओठावर रेंगाळतात. उच्च उदात्त श्रेष्ठ जीवनमूल्यांनाच वाङ्मय मूल्य प्राप्त करून देणारी कवयित्री निरक्षर शेतकरी स्त्री होती हे ऐकून आश्चर्य वाटतं. जात्यातून पीठ बाहेर यावं, गाईने दूध द्यावं, तसं बहिणाबाईच्या मुखातून उत्स्फूर्तपणे ही गाणी झालेली आहेत. हे रचनेचं कौशल्य नाही तर झरा मूळचाची आहे खरा. मूळच्या झऱ्याचं नितळ पाणी, मराठी साहित्य सोनियाच्या खाणी. बहिणाईची गाणी ही अमृतवाणी. 1980 साली नागपंचमीच्या दिवशी आसोदे या जळगावजवळील गावात बहिणाबाईचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. उखा महाजन व भीमाई यांच्या पोटी जन्मलेल्या 7 अपत्यांपैकी बहिणाबाई एक. घमा, गना, घना असे 3 भाऊ. अहल्या, सीता, तुयसा अशा 3 बहिणी. सामाजिक मान्यता असलेल्या या कुटुंबाकडे जिरायती तशी बागायतीही शेती होती. शेतकरी कुटुंबातील सर्वांनाच शेतीमध्ये राबावं लागतं, कष्ट करावे लागतात. बहिणाबाईंनाही लहानपणापासून शेतात राबायची, कष्ट करायची सवय होती, संस्कार होते.
वयाच्या 14व्या वर्षी त्यांचं लग्न जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी झाले. चौधरींचे मोठे खटल्याचे कुटुंब होते. सासरे, चुलत सासरे, त्यांची मुले, नातवंडे, बायका, सुना असे अनेक जण एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदत होते. भानादाजी यांच्या हातात सर्व कारभार होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंब विभक्त झालं. शेतीचे, घराचे हिस्से वाटे झाले. पुढे दुष्काळ पडला. सावकाराचे 400 रुपयाचं कर्ज झालं. दुष्काळात मेहरूणच्या तलावाचा गाळ काढण्याचं कामही बहिणाबाईंनी कुटुंबासमवेत केलं. पुढे प्लेगची साथ आली. सगळी वाताहत झाली. ऐन तारुण्यात बहिणाबाईंना वैधव्य प्राप्त झाले. काशी ही मुलगी आणि ओंकार व सोपानदेव ही 2 मुले यांना मोठ्या धीराने संकटाशी सामना करीत लहानाचे मोठे केले. त्यात ओंकारच्या पायाला थोडे अधुत्व आले होते. दृष्टीही सदोष होती. दैव, नशीब यावर विसंबून न राहता मनगटात असलेल्या कर्तृत्वाच्या जोरावर बहिणाबाई कष्ट करून जीवनाच्या वाटेवर चालत राहिल्या. वाटेच्या वाटसरूला आता माले माझा जीव असा धीर देत राहिल्या. कोणाच्या सहानुभूतीची अपेक्षा ठेवली नाही. झाड निघून गेलं. मुलांसाठी सावली होऊन राहिल्या. सोपानदेवाचं शिक्षण केलं. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. 3 डिसेंबर 1951 वयाच्या 72व्या वर्षी त्यांचा जळगाव येथे मृत्यू झाला. त्यानंतर एका वर्षाने त्यांचा काव्यसंग्रह बहिणाईची गाणी या नावाने त्यांचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी प्रकाशित केला. आचार्य प्र के अत्रे यांनी प्रस्तावना लिहिली आणि या काव्यसंग्रहाकडे सर्व मराठी रसिकांचे लक्ष गेले. अत्र्यांसहित अनेकांनी या काव्यावर सौंदर्य दर्शन घडवणारे आस्वादक लेखन केले. चित्रपट, कॅसेट, DVD अशा अनेक माध्यमातून यातील अनेक गीते घराघरात पोहोचलेली आहेत. बहिणाबाई प्रतिनिधी आहे असंख्य निरक्षर पण उत्स्फूर्त रचना करणाऱ्या लोककवयित्रींची. गावोगावी अनेक निरक्षर माता भगिनी आपल्या अनुभवाचं सारसंचित उत्स्फूर्तपणे ओव्यांमधून, गाण्यांमधून अभिव्यक्त करीत असतात. ऐकणारं कोणी असो नसो, तो त्यांचं स्वांत सुखाय श्रम परिहारार्थ आत्मनिवेदन असतं. त्यामुळे ते लिहून ठेवावं, जतन करून ठेवावं असा दृष्टिकोन त्यांना नसतो. असं काव्य हवेतच विरून गेलं आहे. बहिणाबाईची रचना मात्र बहिणीच्या मुलाने, पितांबरने लिहून ठेवली. पुढे ती सोपानदेवांना पेटीत सापडली. ती त्यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाने. मग ती आचार्य अत्र्यांच्या प्रेरणेमुळे प्रकाशात आली. प्रतिभाशक्ती ही अलौकिक देणगी असते आणि ती कमी अधिक प्रमाणात लाभलेली असते. तिच्या प्रेरणेनेच काव्यनिर्मिती होते अशी मान्यता आहे. सौंदर्याचे प्रकटीकरण होण्यासाठी अशी प्रतिभा कलावंताला विशेष अशी दृष्टी प्रदान करते. तिच्यामुळे त्याला सौंदर्य दर्शन होते. हे सौंदर्य दर्शन शब्दार्थ या माध्यमातून अभिव्यक्त होते तेव्हा काव्यनिर्मिती होते. बहिणाबाईला हे काव्यशास्त्र शिकून प्राप्त झालेलं नसून त्यांनाच सुचलेले आहे. या दृष्टीने काव्यनिर्मिती प्रेरणा सांगणाऱ्या घरोट, माझी माय सरस्वती या त्यांच्या कविता महत्त्वाच्या आहेत. घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. घट्यावर दळण दळायला बसलं की त्यातून पीठ बाहेर येतं, तसं ओठातून गाणं आपोआप उत्स्फूर्तपणे बाहेर येतं. त्यातून अनुभवाचं प्रकटीकरण होतं. मनात असं काव्यबीज कोण पेरतं, कोण प्रकट करतं? बहिणाबाईच सांगतात, माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनात किती गुपितं पेरली. ही गुपितं सौंदर्याची आहेत. निसर्गात अरूपाची जी रूपे त्यांना दिसतात त्यांचे दर्शन
सरस्वतीने दिलेल्या शक्तीनेच प्राप्त झालेली आहेत. माती, पाऊस, ऊन, वारा, आकाश आणि त्या अनुषंगाने झाडे, पाखरं, पीक, संवेदना सर्व काही कवयित्रीला जाणवू लागतं ते या कवितेत सांगितलं आहे. रंगारंगात खेळणारा श्रीरंग निसर्गातच दिसतो. पावसात सामावून मातीतून उगवणारे गीता भागवत शेतीत दिसतं. देवाची चाहूल पाना फुलातून त्यांच्या गंधातून जाणवते. जिभेला जाणवणारी चवही अरूपाचं दर्शन घडवते. इतरांना न दिसणारे, न जाणवणारे आपल्याला जाणवते ही जाणीव, आत्मभान या कवितेतून कवयित्रीने आविष्कृत केले आहे. ही जाणीव, आत्मभान अपूर्व वस्तुनिर्माण क्षम प्रज्ञा प्रतिभा या व्याख्येपर्यंत नेते आणि सौंदर्य दर्शनासंदर्भात प्रतिक्षणम यन्नवतामुपैति तदेव रूपम रमणीयतायाम याचीही प्रतीती आपल्याला देते. नवता हे सौंदर्याचे लक्षणच एक प्रकारे बहिणाबाईंनी सांगितले आहे. अर्थात हे त्यांचे सौंदर्यदर्शन पुस्तकी नसून स्वसंवेद्य आत्मानुभूतीतून आहे. बहिणाबाईच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यांच्या तत्वचिंतनपर काव्यातून घडते. संत वाङ्मयाच्या श्रवणाने आलेली बहुश्रुतता या काव्यातून दिसून येते. मन, माझ्या जीवा, माणूस, मी कोण, संसार, वाटेच्या वाटसरा, मोठ हाकलतो एक, खोप्यामध्ये खोपा, खरा देवामध्ये देव या वस्फुट ओव्यांमधून या तत्वचिंतनाचा आविष्कार झालेला आढळतो. मी कोण, जग काय, जन्म काय, मरण काय, जीवन काय, जगणं काय, माणुसकी काय, नीतिमत्ता काय, माणसाचं माणसाशी वागणं कसं असावं, कसं जगावं, देव काय, देवपण काय आणि कसं, देवदर्शन काय, अशा तत्त्वज्ञानातील अनेक प्रश्नांची उत्तरे, सहजस्फूर्त अशी उत्तरे स्वचिंतनातून व्यक्त झालेली आहेत. संतांच्या चिंतनाचे सार स्वानुभूतीतून प्रकट होताना बहिणाबाईच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कारही होताना दिसतो. मन कसं आहे? मोकाट, लहरी, जहरी, चंचल, चपळ, अधीर, सूक्ष्म, विशाल. मनाचं हे स्वरूप सांगताना अनेक उपमा बहिणाबाईंना सुचतात. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन लहरी लहरी जसा वारा वाहादानं, मन जहरी जहरी, मन पाखरू पाखरू, मन चप्पय चप्पल चप्पय त्याला नाही जरा धीर, मन जसा खाकसचा दाना. देवानं असं मन दिलं, त्याचं स्वरूप नीट सांगता येत नाही. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुले असं सपन पडलं. संतांच्या अभंगांची उंची गाठलेली ही रचना उपमांचं जणू शेतशिवारच उभं करतं. जन्म, मरण, जगणं, जीवन यांच्या व्याख्याच जणू माझ्या जीवा या कवितेत नेमक्या शब्दात मांडलेल्या आहेत. जीव देवाने धाडला, जन्म, बोलवणं आलं, मेला, मधले अंतर म्हणजे जीवन. जसा घडला मुक्काम त्याला म्हणती रे जीनं. आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर. असं जन्म, मरण, जीवन यांचं स्वरूप सांगताना शेवटी जीवनाचा, जगण्याचा आदर्श कवयित्री सांगतात. संसारात जीवन हसत जगावं, संकटांच्या तोंडावर काळं फासावं, तोलामोलाचं जगावं. जग जग माझ्या जीवा असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. असं नीतिमत्तेनं जगणं हाच खरा संसार. जगताना सुख दुःख येणारच, संकट येणारच. सुख दुःख सर्वांना सामोरं जावं. जे लाभलं आहे त्यात रडत कुढत बसू नये.
सर्व जीवन दुःखमय नसतं, सुखही असतंच. हा विचार बहिणाबाई वेगवेगळी उदाहरणे दृष्टांत देऊन पटवून देतात. अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. संसार गळ्यातला हार आहे, लोढणं नाही. खिऱ्यासारखा आहे, देठाजवळ थोडासा कडू, बाकी सर्व गोड. भिलाव्यासारखा आहे, फुलंही गोड, गोडंबीही पौष्टिक. अतिशय प्रसिद्ध अशा या कवितेतून बहिणाबाईच्या अनुभव समृद्ध अशा व्यक्तिमत्वाचे दर्शन वाचकास होते. जगण्याला हुरूप येतो, चेव येतो. जीवनाकडे भावात्मक दृष्टीने पाहण्याची दृष्टी या गाण्यामुळे येते. अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करायला प्रवृत्त करणारी ही कविता. मोठ हाकलतो एक कवितेत एकतेचे तत्त्व सांगितले आहे. मोठ दोन बैल ओढतात, पण दोघांची शक्ती ओढ एक असते. चाक कणा दोन असतात, पण गती एक असते. दोर दोन असतात, नाडा आणि समदूर, पण दोन्हींमध्ये झीज एक असते. चढती उतरती असते, पण धाव एकच असते. एकता असते म्हणून पाणी ओढले जाते, त्यामुळे जीवांचे पोषण होते. असे एकतेचे तत्त्व जगणं तोला मोलाचं बनवतं. मुलांची जबाबदारी आईवडिलांवर असते, दोघांची जबाबदारी असते. समाजात कसे जगावे याचे दिग्दर्शन खोप्यामध्ये खोपा या कवितेतून सुगरणीच्या उदाहरणाने कवयित्रीने दिले आहे. पाखरांचं पालन पोषण रक्षण संगोपनासाठी सुगरण पक्षी झाडावर खोपा बांधतात. एवढ्याशा चोचीने ही कारागिरी होते. माणसाला तर 2 हात 10 बोटं मिळाली आहेत. पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा, तेच दात तेच ओठ तुला दिले रे देवानं, 2 हात 10 बोटं. निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून मानवी जीवनाचा आदर्श कवयित्रीने माणसासमोर ठेवला आहे. उच्च उदात्त जीवनमूल्यांची जोपासना माणसाने जीवनात केली पाहिजे, अशी कवयित्रीची अपेक्षा शिकवण आहे. म्हणून माणसात माणुसकी असली पाहिजे. माणुसकीची जपणूक जीवनात केली आणि त्याप्रमाणे जीवनात आचरण केले तरच तो माणूस, नाहीतर तो पशु. म्हणून मानसा मानसा कधी वशीन माणूस, असा प्रश्न माणूस या कवितेत त्या विचारतात. लोभी मतलबी हापापलेला बेकार नियत असलेला माणूस, त्याच्यापुढे गाय म्हैस कुत्रा यांचे उदाहरण कवयित्री देतात. गाय म्हैस दूध देतात, कुत्रा राखण करतो, पण माणूस उपकार विसरून जातो. हिरिताचं देणं घेणं मध्येही नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी, असा संदेश त्या देतात. माणसाच्या खोट्या नाट्या व्यवहारामुळेच कुपाटी कड्या कुलपे शोधावी लागलीत. माणसात माणुसकीचे गुण हवेत. तत्व म्हणजे त्याचे ते पण. हे तत्व ज्यात नसते त्याला ते नामाभिधान देऊ नये. हे कशाले काय म्हणू नये या कवितेत म्हटले आहे. कपाशीच नसेल ते बोंड कसले, हरिनाम ऐकत नाही तो कान कसला, देवाचं दर्शन घेत नाही त्याला डोळा म्हणू नये, मदतीला धावत नाही त्याला पाय म्हणू नये, पोटच्या पोरीला विकतो त्याला बाप म्हणू नये, दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये, जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नये, जन्मदात्यालाच जो भोवला त्याला लेख म्हणू नये. अशा रीतीने या कवितेत जणू व्याख्याच केलेल्या आहेत. उच्च जीवनमूल्ये जयांच्या ठायी असतात अशा व्यक्तीत बहिणाई देव पाहतात. आधी स्वतःतला देव दिसला पाहिजे. सद्वर्तन हेच माणुसकीचे दर्शन, दुसऱ्यासाठी झिजणारा देवस्वरूप होतो. स्वतः झाला रे दगड घाव टाकीचा सोसला, अरे दगडात त्याले देव दिसला दिसला. अशी माणसे संत पदवीला पोहोचतात.
देवत्वाचा वास त्यांच्यात असतो. म्हणूनच मुक्ताई, ज्ञानोबा अशा व्यक्ती बहिणाबाईसाठी आदरणीय, पूजनीय ठरतात. जयरामबुवा, खोकलीमाय अशा मिथक कथांमधून अशा मूल्यांचीच जोपासना केलेली दिसून येते. समकालीन आप्पा महाराज यांच्यासारखे लोकही बहिणाबाईसाठी पूजनीय, आदरणीय ठरतात. ज्यांनी जळगावच्या सांस्कृतिक योगदानात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. राम मंदिर, जळगावचा वहनोत्सव, रथोत्सव, नित्य भजन कीर्तन, प्रवचने यातून फार मोठे जीवन शिक्षण त्यांनी केले. म्हणून अशा व्यक्तीही महान ठरतात. बहिणाबाई शेतकरी, शेतामध्ये कष्टकरी. दिवसभर तिचा वावर शेतात, वावर हेच मंदिर, शेतीकाम हीच पूजा, हीच भक्ती. या पूजेची साधनं म्हणजे मोघडा, पांभर, कोयप, आऊत, तिफन, वखर, नांगर. एकेका ओळीत या साधनांचे नेमकेपणाने वर्णन त्या करतात. तिफन तिफन वये शेताचं मापन, कोयप कोयप निंदायले सोपं सोपं, नागर नागर सर्व्या सुखाचं आगर. शेतशिवारात घाम गाळताना होणारं देवाचं दर्शन, साक्षात्कार देव अजब गारुडी या कवितेत प्रकट होतो. पेरणी, उगवणी, कापणी अशा सर्व अवस्थांचे नेमक्या शब्दात वर्णन करीत एका दाण्याचे 100 दाणे करणारा देव हा अजब गारुडी वाटतो. दैव गेलं रे उघडी, देव अजब गारुडी. चेतनगुणक्तीचा कल्पनाविलास या कवितेत दिसून येतो. धरित्रीच्या कुशीत बियाणं निसतं, अंकुरतं, जणू अंगावर शहारे यावेत तशी जमीन अंकुरते. रोपं वाऱ्याने हालतात, जणू टाळ्या वाजवतात. देवाला प्रार्थना करतात की आबादानी होऊ दे. शेतीकामाच्या अनेक अवस्थांवर कविता आहेत. उदाहरणार्थ कापणी, रगडणी, उपननी इत्यादी. वावरात वावरताना निसर्गाच्या रूपांमध्ये कवयित्रीला खरोखर देवाचं दर्शन होतं. वावर तिचं मंदिर आहे, वावरच तिचं पंढरी. माती, पाणी अन वारा, ऊन, वारा, आकाश या पंचमहाभूतात कवयित्री रममाण होते. पानाफुलात देव दिसतो, वारा कानात काही सांगतो, मातीच्या गंधात देवाचा गंध येतो. रंगारंगात जणू श्रीरंग खेळतो आहे असं वाटतं. आला पहिला पाऊस, शिपडली भुई सारी, धरित्रीचा परमय माझं मन गेलं भरी. असा पावसाचा मनावर होणारा परिणाम. पाऊस म्हणजे कारुण्याने भरलेले देवाच्या डोळ्यातले आसूच. पाण्याची विविध रूपे लुभावतात. तशी शेती म्हणजे धरित्री, काळी आई धनधान्य देते म्हणून धरित्रीले दंडवत घालावासा वाटतो. दुनियेचे सर्व पोट तिच्यामध्ये नाही सीमा. माणसंच नव्हे तर पशु पक्षी अशा सर्व जीवांची पोटं ही धरित्री भरते, अन्न देते. तिचं प्रेम अमर्याद आहे. कृतज्ञता, भावमयता या शेतीविषयक कवितांमधून दिसून येते. शेतीविषयी कृतज्ञता आहे, तशी आपल्याबरोबर राबणाऱ्या बैलांविषयीही आहे. गाडीचं कौतुक तसं बैलजोडीचं कौतुक. पण त्याहीपेक्षा पोयासारखा सण म्हणजे देवाप्रमाणेच बैलांविषयीही कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. उत्पन्न यायला सुरुवात झाल्याबरोबर पहिला सण येतो तो पोळ्याचा. नाही वखर नागर, नाही कष्टाले गणती, पीक शेतकऱ्या हाती याच्या जीवावर शेती. करे वखर नागर, नाही कष्टाले गणती, पीक शेतकऱ्या हाती याच्या जीवावर शेती. म्हणून त्याचं ऋण फेडण्यासाठी असलेला हा मोठा सण. बहिणाबाईची ही रचना बैलांविषयी संवेदनशीलता ओतप्रोत भरलेली अशी आहे. बैलांना विश्रांती घेऊ द्या, पळवू नका, आदाबादी लावू नका.
कारण आपली हौस होते पण बैलांना त्रास होतो असा विचारही या कवितेत मांडलेला आहे. शेतीशी एकरूप झालेल्या कवयित्रीचं निसर्गाशी जीवाभावाचं नातं आहे. धरित्रीसारखं जगावं असा आदर्श कवयित्री समोर आहे. आस्तिकता, ईश्वरनिष्ठा, कृतज्ञता, सहनशीलता, दातृत्व अशा गुणांचे संस्कार कवयित्रीवर आहेत. ते शेतीमुळे, शेतीशी संलग्न अनुबंधामुळे. आता माझा माले जीव आणि लपे कर्माची रेखा या वैधव्य प्राप्तीनंतरच्या कविता. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य प्राप्त झालं. झाड गेलं निंगेसनी मांगे सावली उरली. सांत्वन करणारेही निघून गेलेत. सहानुभूतीने संसाराचा गाडा ओढला जात नाही. पती गेला तरी पत्नीला आपल्या मुलांच्या सुखासाठी उभं राहावं लागतं. कष्ट करावे लागतात. पालनपोषण शिक्षण करावं लागतं. म्हणून रडत बसण्यात अर्थ नाही. रडू नको माझ्या जीवा तुले रड्याची रे सव. रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव. हा जीवनाचा अर्थ अनुभवातून कळला आहे. जीवनाच्या वाटेच्या वाटसरा चालत राहायचं असा उपदेश स्वतःच जणू स्वतःसाठी देत आहे. धैर्य, कणखरपणा या गुणांचे दर्शन या कवितेतून होते. लपे कर्माची रेखामध्ये कवयित्री ज्योतिषालाच हाकलून देत आहे. आपलं भविष्य आपल्याला कळतं. त्यासाठी हस्तरेषा, ग्रह, तारे, पंचांग, कुंडली यांची काही गरज नाही. लपे कर्माची रेखा माझ्या कुंकुवाच्या खाली. पुशीसनी गेलं कुंकू रेखा उघडी पडली. कमवणारा गेला म्हणजे धनरेषा फाटली. आकाशच कोसळलं. पण कर्तव्य करायचं आहे. त्यासाठी उभं राहणं भाग आहे. अतिशय आत्मविश्वासाने, कणखरपणाने, दृढनिश्चय करून बहिणाई भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला उद्देशून म्हणतात, नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू. माझं दैव माले कळे, माझ्या दारी नको येऊ. स्वतःच्या कर्तव्याची जाण आणि आत्मभान असल्याने कवयित्री असं म्हणू शकते. बहिणाईची ही विज्ञाननिष्ठाच एक प्रकारे या कवितेतून दिसून येते. प्रासंगिक कविता, स्फुट ओव्या यातून बहिणाईची मिश्किल वृत्ती, विनोद वृत्ती दिसून येते. नाही दियामध्ये तेल चुल्हा पेटता पेटता या कविता या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. दिवा लावणे, चूल पेटवणे या गोष्टी 100 वर्षांपूर्वी सोप्या नव्हत्या. बायांना हे काम, कठीण काम दररोज करावं लागतं. हे आहे तर ते नाही अशी तूट नि अपूर्णता ही नेहमीची ठरलेली बाब. दिवा लावावं तर त्यात तेल नाही. तेल घातलं तर वात नाही. वात उंदराने पळवलेली. मग मिळेल त्या चिंधुकाची वात बनवली तर आगपेटी सापडेना. सापडली आगपेटी तर तिच्यात आगकाळी एकच. सापडली आग्या येतयाची लेक. आली आली हाती काळी लाडाना उसाची एक. काळजीपूर्वक हळूवार पेटवली तर ती विझून गेली. या अंधाराले बाहीसनी मेली इजीसनी गेली. आगकाळी अंधाराला घाबरणे, तिला आग्या वेताळाची लेक अशी उपमा देणे कल्पनाविलासात कवयित्रीची मिश्किलता दिसून येते. चुल्हा पेटता पेटता याही कवितेत अशीच कसरत आहे. चुल्हा पेटत नाही, धूर हटत नाही, डोळे धुराने लाल होतात, फुंकणी सापडत नाही, आगकाळ्या संपल्या, संकाळ्या संपल्या, जीव मेटाकुटीला आला, विस्तावालाच जणू हिव आलं. पेट पेट धुक्कायला किती घेशी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुला हिव. विस्तवाला हिव येणे ही चमत्कृतीपूर्ण कल्पना लक्षवेधक आहे. लोकश्रद्धांमधून, अंधश्रद्धांमधून लोकमानसात काही मिथके निर्माण होतात. अलौकिक, लोकोत्तर अशी परिमाणे, वलये वास्तविक, काल्पनिक व्यक्तिरेखांभोवती निर्माण होतात. खऱ्या खोट्याचा इथे प्रश्न नसतो. गोसाई, जयरामबुवा, खोकली माय अशी काही मिथके बहिणाई चित्रित करतात. सगळ्या गावाचा खोकला घेणारी, गावाला खोकल्याच्या संकटापासून मुक्ती देणारी खोकली माय अशी देवत्व पावते. जयरामबुवासारखे लोक जे दुसऱ्यांच्या कामी येतात, परोपकार करतात, त्यांची ही पूजा होऊ लागते.
मिथकांप्रमाणेच अनेक व्यक्तिरेखा बहिणाबाईंनी हुबेहूब चित्रित केल्या आहेत. पंढरपूरला जातो जातो म्हणणारा परशुराम बेलदार, गोसाई, योगी, रायरंग, सासू भिवराई, जेठानी पानाई, ननंद कासाई, मुकी पिंजारीन, भुई रिंगणा एवढी धुडाबोय, ठमाबोय, भानादाजी अशी अनेक व्यक्तिचित्रे एक दोन ओव्यात डोळ्यांसमोर उभी राहतात. उदाहरणार्थ, सासू कसं गमतीचं बोलणं करे सर्वांची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. भानादाजी, गोड समद्यांशी बोलणं, डोईवर पगडी वाणी बामणी बोलणं. मुनीर शिपाई, पोट माथणीसारखं वरे बोंबीचे झाकणं, पोट होट पोपटाची चोच, पुढे तुलसी रामायण. कुसुंब्याची घासोटीन, सदा अंगावर बुरा, डोकं कुंभाराचा आवा, नाही डोक्यात अक्कल पण बुचूबुचू जुवा. अशी अनेक व्यक्तिचित्रे या संग्रहात आहेत. स्फुट ओव्यांमध्ये प्रतिभेची व भाषेची चमक दिसून येते. कल्पना सौंदर्याची पखरण झालेली आढळते. उच्च जोडप्याची कशी जमली रे जोड, उभे ताडाखाले जसं भुईरिंगणीचं झाड. हौस केली लिसळीले गोंदलं, डोळ्याले आली लाली, चष्म्याले औषधी लावली. पुस्तकातलं मस्तकात गेलं, मस्तकातलं पुस्तकात आलं. अशा अनेक उत्स्फूर्त म्हणी बहिणाबाईंना सुचत. बहिणाबाईंचे भाषिक चिंतनही अनेक ठिकाणी दिसून येते. उदाहरणार्थ, कशाले काय ओ म्हणू नये, स्फुट ओव्या इत्यादी ठिकाणी. माय म्हणता म्हणता ओठ होटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढं अंतर पडे. जीजी म्हणता म्हणता दातामध्ये जीभ दडे, काका म्हणता म्हणता कशी मागे मागे दडे. गुढीपाडवा म्हणण्याच्या ऐवजी गुढी उभारणी म्हणावं अशी त्या सूचना करतात. विहिरीला आड का म्हणावं, घट्यातून पीठ येतं तर त्याला जातं का म्हणायचं, असेही प्रश्न तिने उपस्थित केलेले आहेत. असे वाक्प्रचार म्हणी यातून ध्वनींच्या शब्दार्थांच्या पातळीवरचे चिंतन केलेले प्रत्ययास येते. बहिणाबाई यांचे स्थान मराठी वाङ्मयामध्ये अनन्यसाधारण असं आहे. कोणत्याही प्रकारची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या मागे नव्हती. लोकसाहित्य आणि संत साहित्याचे संस्कार होते. घडण लोकसाहित्याच्या व संत साहित्याच्या श्रवणातून झालेली होती. त्यातून जीवनमूल्यांची शिकवण मिळालेली होती. याचेच प्रतिबिंब त्यांच्या गाण्यामध्ये पडलेले दिसून येते. चार चौघींसारखे अनुभव घेणारी एक निरक्षर शेतकरी कष्टकरी बाई आपले जीवनानुभव उत्स्फूर्तपणे शब्दामध्ये ओवीत अभिव्यक्त करू लागते. इथे तिचे वेगळेपण अधोरेखित होते. सासर माहेर यातील तिच्या भावना संवेदना स्त्री स्वभाव सुलभ आहेत. त्या आत्मनिष्ठ स्वरूपात अभिव्यक्त झालेल्या आहेत. वैधव्य लाभल्याने भोगावे लागणारे अनुभव आणि त्यातून सावरणे, जीवनाला सामोरे जाणे ही स्वानुभूती आहे. म्हणून आत्मनिष्ठा हे जीवनमूल्यच इथे वाङ्मय मूल्य ठरते. सर्व अनुभव भूमिनिष्ठ असल्याने देशीयता हेही जीवनमूल्य या कवितेचे वाङ्मय मूल्य ठरले आहे. हे सर्व अनुभव स्त्री केंद्रित असल्याने बहिणाबाईंच्या स्त्री स्वभाव सुलभता या कवितेमध्ये आहेच. माहेर सासरची मखमल वाटणारी वाट अशा कल्पना यातूनच जन्माला येतात. कृषी केंद्रितता, आस्तिकता या कवितेत सर्वत्र दिसून येते. ईश्वरही कृषी केंद्रित आहे. निसर्गात जाणवणारा, भावणारा, अनुभवायला येणारा आहे. मन, संसार, माझ्या जीवा इत्यादी कवितांमधून अभिव्यक्त झालेले चिंतन मौलिक स्वरूपाचे आहे. माणुसकीच्या मूल्यांवरील कवयित्रींची श्रद्धा उच्च कोटीची आहे याचा प्रत्यय येतो. नेमक्या शब्दात अभिव्यक्ती असल्याने अल्पाक्षर रमणीयता या रचनेत आहे. सूत्रबद्धतेमुळे सुभाषित परता लाभलेली आहे. बहिणाईची गाणी आशयघन आहेत.
जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन असल्याने भावात्मक आहे. विनोदी कवितात मिश्किलता, उपरोधक अशी विनोदबुद्धी यांचा प्रत्यय येतो. विचारांचे सौंदर्य, भावनांचे सौंदर्य, संवेदनांचे सौंदर्य अशी सर्वांग सुंदर ही रचना आहे. संत साहित्य आणि अष्टाक्षरी साहित्याच्या परंपरेने, संस्काराने सर्वपरिचित अशी ओवी या छंदामध्ये ही कविता उत्स्फूर्तपणे आविष्कृत झालेली आहे. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये सर्व शेतकरी जी खानदेशी बोली बोलतात त्या बोलीमध्ये बहिणाबाईने आपल्या या कविता केलेल्या आहेत. या बोलीचं सौंदर्य आणि सामर्थ्य याची प्रतीती या गाण्यांमधून येते. या खानदेशी बोलीबरोबरच खानदेशी समाज, संस्कृती, रीतिरिवाज, सण उत्सव, कुटुंब संस्था, भौगोलिक परिसर, ऋतुचक्र, तत्कालीन स्त्रियांचे भावविश्व, नातेसंबंध या गाण्यांमधून चित्रित केले आहे. नमस्कार, धन्यवाद.